हॅलो 24 तास या कार्यक्रमात आपलं स्वागत। या कार्यक्रमात आपण विविध अर्थ, शिक्षण यांसारख्या विषयावर चर्चा करत असतो। देशाला नव्या धवल क्रांतीची गरज हा आपला आजचा विषय आहे आणि यावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहे डॉक्टर चेतन अरुण नरके। सर, स्वागत आहे तुमचं। नमस्कार। चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी डॉक्टर चेतन सरांबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात। चेतन सरांनी प्रोडक्शन सेक्शन मध्ये बीई केलंय, तसंच त्यांनी अमेरिकेच्या शिकागो मधून एमएस कम्प्युटर सायन्स आणि न्यूयॉर्क मधून एमबीए इन फायनान्स केलंय। तसंच त्यांनी एक्झिक्युटिव्ह एमबीए लंडन बिझनेस स्कूल मधून पूर्ण केलंय। त्यांनी जागतिक मान्यताप्राप्त ब्रँड्सचं तसंच 25 देशांचं विविध कंपन्यांद्वारे नेतृत्व देखील केलं आहे। युरोप आणि आशिया देशातील मान्यवर अर्थव्यवस्थापक आणि मार्केटिंग व्यक्तिमत्व म्हणून चेतन सर जगभर प्रसिद्ध आहेत। चेतन सरांना देश विदेशातील उद्योग, अर्थ, कृषी, कॉर्पोरेट समाजकारण आणि राजकीय या अशा सर्व क्षेत्रातला 20 वर्षांचा अनुभव आहे। सध्या ते थायलंड सरकारचे वाणिज्य सल्लागार तसेच गोकुळ दूध संघाचे संचालक आहेत आणि इंडियन डेअरी असोसिएशन न्यू दिल्लीचे संचालक आहेत। एक प्रगत शेतकरी म्हणून देखील त्यांची विशेष ओळख आहे। तर सुरुवातीला सर, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासोबतच आता भारतातील डेअरी उद्योगाने देखील 75 पार केली आहे। तर एकंदरीत या प्रवासाबद्दल काय सांगाल? तसं बघितलं तर मॅडम, हा प्रवास अतिशय समाधानकारक म्हणला तरी चालेल। स्वातंत्र्योत्तर काळानंतर मला वाटतं ज्यावेळी वल्लभभाई पटेल साहेबांच्या याच्यात त्रिभुवनदास पटेल यांना त्यांनी चांगल्या पद्धतीने सपोर्ट केला आणि मला वाटतं लालबहादूर शास्त्रींसुद्धा 1962 साली ज्यावेळी युद्ध परिस्थिती होती त्याच्यामध्ये लक्षात त्यांना आलं की कृषीचं आणि डेअरी उद्योगाचं किती महत्त्व आहे। त्यामुळे त्यांनी एनडीडीबी स्थापन केली आणि या पद्धतीने ज्यावेळी ते पुढे जायला लागले त्यावेळी डेअरीचं त्यावेळीचं ज्यावेळी उत्पादन बघितलं तर साधारणपणे 70 मिलियन मेट्रिक टनचं होतं आणि आता ते जवळपास 220 मिलियन मेट्रिक टनवर आले। भारताचा सध्या पूर्ण देशामध्ये पूर्ण जगामध्ये बघितलं तर 22% त्याचं जवळपास कॉन्ट्रीब्युशन येतं आणि जवळपास 6.5% केगर ग्रेटनं ते आता वाढत निघालेलं आहे। थोडक्यात बघायला गेलं तर दूध धंद्यामध्ये ज्या पद्धतीनं आत्ता वाटचाल सुरू आहे ती अतिशय समाधानकारक आहेत। शेतकऱ्यांना वेळोवेळी पैसे मिळत आहेत। आत्ता सध्या बघितलं एनडीडीबीच्या माध्यमातून किंवा अमूल दूधच्या माध्यमातून तुम्ही बघितलं तर मला वाटतं डॉक्टर सोदी साहेब असतील किंवा जर मोठी नावं घ्याल तर डॉक्टर कुरियन असतील, डॉक्टर अमृता पटेल असतील, महाराष्ट्रामध्ये विचार केला तर बीजी चितळे साहेब असतील, तात्यासाहेब कोरे असतील, अरुण नरके साहेब असतील किंवा आनंदराव चुएकर कोल्हापूरचे गोकुळधरचे असतील, या सगळ्यांनी जर बघितलं तर प्रत्येकानं आपापला कॉन्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये दिलेला आहे। आणि आज जर परिस्थिती बघितली तर भारत हे जगाचं गोकुळ म्हणजे डेअरी ऑफ ग्लोबल अशा पद्धतीने सुरू आहे। त्यामुळं 2033 पर्यंत आपला 33% हा जगभरातला पूर्ण आपला कॉन्ट्रीब्युशन असेल आणि जवळपास आपण 333 मिलियन मेट्रिक टनच्याकडे आपण वाटचाल करत आहोत। थोडक्यामध्ये बघायला गेलं तर लोकांचं काम करण्याची माइंडसेट जो आहे, महाराष्ट्र शासनाचा जो रेग्युलेशन किंवा भारताचा जो रेग्युलेशन किंवा गव्हर्नमेंट पॉलिसीज आहेत आणि जगभरातली डिमांड आणि सप्लाय याचा इक्वेशनचा विचार करता भारत ज्या पद्धतीनं काम करत आहे ते भारताला पुढच्या येणाऱ्या याच्यामध्ये हा सुवर्ण काळ जरी म्हटला तरी काय हरकत नाही। बरोबर। चेतन सर, मागच्या 75 वर्षात डेअरी उद्योगाने अर्थव्यवस्था आणि सामाजिक क्षेत्रात काय बदल घडवले? डेअरी उद्योगाचा स्पेसिफिकली तुम्ही विचार केला तर दर दिवसाला किंवा ज्यावेळी तुम्ही दूध घालता तर 10 दिवसामध्ये त्याची नगद मिळते। कृषी क्षेत्रामध्ये कुठलंही बघितलं जरी ऊसाचा तुम्ही विचार केला तर साधारणपणे 1 ते 1.25 वर्ष तुम्हाला थांबावं लागतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला 60 दिवसानं ते 30 दिवसानं पैसे मिळतात। दूध धंद्यामध्ये बघितलं तर दर 10 दिवसाला तुम्हाला पैसे शेतकऱ्याच्या हातात मिळतात आणि त्याच्यामुळे जो दूध हा शाश्वत कृषीसाठी असणारा पूरक धंदा व्यवसाय असल्यामुळं त्याचा चांगला उपयोग होतो। पैसे मिळाल्यामुळे त्याच्यामुळे लागणारे पूरक धंदे देखील जे दूध क्षेत्रात म्हणजे कॅटल फीड असेल किंवा लागणारं मिल्किंग मशीन असेल, रबर मॅट असेल, या सगळ्या वेगवेगळ्या उद्योगांच्या डेअरीमुळे जसं जसं त्याची उत्पादन क्षमता वाढत आहे तसं त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी येत आहे आणि बऱ्याच पूरक उद्योगांना याच्यामध्ये चांगलं स्वातंत्र्य मिळत आहे। आणि सामाजिक ह्याचा विचार केला तर दूध असा एकमेव मला वाटतं उद्योगधंदा असेल याच्यामध्ये जात पात कसे कोणीही बघत नाही। रांगेमध्ये सगळे उभे राहतात, दूध घालतात आणि त्याच्यामध्ये कुठलाही कंझ्युमरही कधी विचारत नाही की बाबा कुठून दूध आलेलं आहे। लोकांचा त्याच्यावर विश्वास आहे आणि जी सामाजिक विषमता आहे ती पूर्णपणे मला वाटतं दूध धंद्यामध्ये निघून गेलेली आहे। बरोबर। सर, सध्याच्या स्थितीत भारतातील डेअरी उद्योगासमोर कोणती आव्हानं आहेत, कोणत्या संधी आहेत? आता मगाशीच मॅडम आपण बोलल्याप्रमाणे डेअरी ऑफ द ग्लोब म्हणलं आपल्या जगभराची जी गोकुळ असेल ते मला वाटतं भारताला होण्याची संधी आहे। ज्या पद्धतीनं आपल्याकडे इंटरनॅशनल डेअरी फेस्टिवल जो झाला
दिल्लीमध्ये आणि आपल्या भारताला जवळपास 48 वर्षानंतर त्याला यजमानपद मिळालं होतं आणि त्याच्यामध्ये आपले मोदी साहेब असतील किंवा आपल्या पूर्ण प्रशासनानं सुद्धा किंवा पूर्ण पार्टीज एकत्र येऊन या उद्योगधंद्याला चालना देण्याचं त्याच्यामध्ये ठरलेलं आहे. 333 मिलियन मेट्रिक टनचं साध्य आपण 2033 मध्ये करणार. 2046 मध्ये आपण जवळपास 687 मिलियन मेट्रिक टनचं कॉन्ट्रीब्युशन आपण करणार आहोत. त्यामुळे या पद्धतीनं जर बघितलं तर जर आपल्याला अशा पद्धतीने जायचं आपल्या इथं पशुधन जर बघितलं तर भरपूर आहे. त्याच्यामध्ये पशुधनामध्ये त्याच्यामध्ये मॅनपॉवर लागणारी आहे, त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी आहे, सायन्स आहे, फायनान्स आहे, इन्फ्रास्ट्रक्चर, या सगळ्या गोष्टी मला वाटतं ज्यावेळी आनंद पॅटर्न ज्यावेळी कुरियन साहेबांनी तो इंट्रोड्यूस केला होता त्याचं प्रॉक्युरमेंट किंवा हायजीन आणि क्वालिटी या मिल्क या गोष्टी आपल्याकडे आहेत. त्यामुळं ज्यामध्ये आपण ज्यावेळी टेक्नॉलॉजीचा वापर करू, आपण सध्या देखील दूध व्यवसाय हा ट्रॅडिशनल पद्धतीनं करतो, जर आपल्याला त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर केला गेला, त्याला सायन्सचा व्यवस्थित वापर केला गेला, त्याच्यामध्ये प्रॉपर ॲडमिनिस्ट्रेशन जर आपण करत गेलो तर मला वाटतं आपली आहे त्या जनावरांमध्ये देखील प्रोडक्टिव्हिटी वाढेल. जवळपास 470 मिलियन आपल्याकडं पशुधन आपल्याकडे आहे. जगातलं सगळ्यात जास्त पशुधन आपल्याकडे आहे. A2 मिल्कचं बघायला गेलं तर आपले कुठलेही दूध हे आपल्याला कुठलेही बूस्टर्स किंवा वॅक्सिनेशन्स देऊन तयार केलेले नाही, तर नॅचरल आपला ओला चारा, सुका चारा, पशुखाद्य आणि भरपूर प्रेम. मला वाटतं की आपल्या संस्कृतीमध्ये सुद्धा जर बघितलं तर गाईला आपली माता मानतात आणि ज्या पद्धतीनं आपण गाईवर प्रेम करतो, मातेचं त्याला स्वरूप देतो, त्याची काळजी घेतो, त्या पद्धतीनं सुद्धा हॅपी काऊ किंवा हॅपी बफलो जो कॉन्सेप्ट आहे तो भारतामध्ये पूर्णपणे रुजू आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला प्रोडक्शन चांगलं मिळतं. A2 दुधासाठी तर आपण ॲब्सोल्युटली आपण क्वालिफाईड आहोत. त्यामुळं A2 मिल्क म्हणजे थोडक्यात काय की ज्या दुधामुळं कुठलंही ऑर्गॅनिक दूध म्हटलं तरी चालेल, ज्याच्यामुळे कुठलंही तुम्हाला मेडिसिन्स किंवा कुठलेही बूस्टर्स देऊन ते दुधाचं उत्पादन झालेलं नाही. त्यामुळे आपल्या मुलांसाठी किंवा वयोवृद्धांसाठी हे अतिशय चांगल्या पद्धतीचं दूध आहे आणि ज्या पद्धतीनं आपल्या संस्कृतीनं या उद्योगाला जवळ करून घेतलेलं आहे. आपलं उद्योगधंदा न म्हणता त्याला आपण संस्कृती म्हणतो आणि त्या पद्धतीनं आपण केल्यामुळं आपली जनावरं देखील खुश आहेत आणि त्या पद्धतीने त्याचं मिल्क आपल्याला मिळतं आणि त्या पद्धतीनं आपला हा उद्योगधंदा वाढत निघाला आहे. त्याच्यामध्ये आव्हानं जर बघितली तर आता दूध धंद्यामध्ये कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जी आहे ती खूप जास्त आहे. मला वाटतं की ज्यावेळी आपण बघितलं साधारणपणे जर तुम्ही म्हैशीचं दूध बघितलं तर लिटर मागं 35 रुपये लागतात, गाईचं दूध बघायला तर 25 ते 27 रुपये तसं लागतात. त्याच्यामुळे तुम्हाला निव्वळ नफा जर तुमचा वाढवायचा असेल तर तुमची इनपुट्स कॉस्ट तुम्हाला कमी केली पाहिजे आणि तुमची प्राईस शेतकऱ्याला जास्त दिली पाहिजे, म्हणजे हा धंदा जो आहे तो प्रॉफिटेबल शेतकऱ्याला होईल. त्यामुळे दुसरी महत्त्वाची गोष्ट असेल की जे सेकंड जनरेशन जे आहे ते दूध धंद्यामध्ये यायला आता पाहिजे. कारण नवीन हा जर आपल्याला 220 मिलियन मेट्रिक टन पासून 330 मिलियन मेट्रिक टनवर जायचं असेल तर आपल्याला नवीन जनरेशन म्हणजे सेकंड जनरेशन जे आहे ते याच्यामध्ये आलं पाहिजे. मग आपण असा विचार करतो की याच्यामध्ये शेण काढणं हे किती चांगलं आहे, हे प्रोफेशनली आपल्याला व्यवस्थित आपण विचार त्याचा केला पाहिजे आणि हे प्रोफेशनली करायचं असेल तर तुमचं प्रॉफिटेबिलिटी त्याच्यामध्ये वाढावी लागेल. आपल्याला त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा उपयोग केला पाहिजे. मग टेक्नॉलॉजीचा कसा उपयोग असेल की बाबा एखादी चिप जर आपल्या जनावराच्या अंगामध्ये असेल तर आपल्याला त्याचं टेम्परेचर किती आहे, ते जनावर माझावर कधी येतं. कारण वासरू संगोपन या जे कॉन्सेप्ट आहेत हे गोकुळसारख्या संघांनी कॉन्ट्रीब्यूट करून NDDBनं पूर्ण इंडियामध्ये चांगल्या पद्धतीनं ह्याचं हे एक अवलोकन केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला प्रॉफिट वाढवायचं असेल तर आपल्या दुधाची शेल्फ लाईफ कशी वाढेल, व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट्स जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला शेल्फ लाईफ वाढवून कशा पद्धतीनं आपल्याला कन्झ्युमरला चांगल्या पद्धतीनं त्याचा उपलब्ध करता येईल हे महत्त्वाचं आहे. या सगळ्यात महत्त्वाचं चॅलेंज जे असणार ते ॲडल्ट्रेशन आणि हायजेनिक मिल्क प्रॉक्युरमेंट याही खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. कारण आपलं जर पॉप्युलेशन बघितलं तर आपण 1.3 बिलियन पॉप्युलेशन आपलं 2030 पर्यंत होणार आहे. त्याची डिमांड जशी जशी वाढत जाईल तसा सप्लाय त्या पद्धतीने वाढला नाही तर ॲडल्ट्रेशनचे इश्यूज असतात ते यायला आपल्याला सुरुवात होते. थोडक्यात सांगायचं झालं तर नवीन जनरेशन याच्यामध्ये येणं हे मोठं आव्हान आहे. ॲडल्ट्रेशन असेल, टेक्नॉलॉजी वापरून आपले शेल्फ लाईफ असेल, जनावरांची प्रोडक्टिव्हिटी वाढवणे जसं बाहेरच्या देशामध्ये आपल्याला दिसतं, या सगळ्याचा विचार केला तर आपल्याला चांगल्या पद्धतीनं दूधधंदा वाढवता येईल. बरोबर. चेतन सर, डेअरी उद्योगातील आता सध्याची महाराष्ट्रामधली स्थिती काय आहे? आता महाराष्ट्राचा तुम्ही मॅम याच्यामध्ये विचार केला तर साधारणपणे आपला पूर्ण भारतामध्ये 7वा नंबरचा स्टेट जे आहे दूध प्रोडक्शनमध्ये आपला नंबर लागतो. जवळपास 33 मिलियन म्हणजे 6.2% पूर्ण जे आपलं जनावरांचं पॉप्युलेशन आहे बफेलो अँड काऊजमध्ये ज्याचा वाटा आपल्या महाराष्ट्रामध्ये मिळतो. पूर्ण भारताचं जर पर डोई पर कॅपिटा जे दूध अवेलेबल आहे ते साधारणपणे भारतामध्ये जे आहे ते साधारणपणे आपल्याला 430 ग्रॅम पर कॅपिटा दर डोई त्याला म्हणतात, त्याची अवेलेबिलिटी आहे. महाराष्ट्रामध्ये त्याचा विचार केला तर 479 ग्रॅम पर डे
पर कॅपिटा अवेलेबिलिटी दुधाची आहे. कोल्हापूर सारख्या शहरामध्ये तुम्ही गेला तर ती जवळपास 460 पर्यंत आहे. तर थोडक्यात सांगायला गेलं तर याच्यामध्ये महाराष्ट्राचा नंबर 7वा आहे, पण आपल्याकडे जमीन सुपीकता चांगली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला पाऊस आपल्याकडे चांगला आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण फॉडर मॅनेजमेंट जर व्यवस्थित केली तर मला वाटतं की त्याला डेअरी एज्युकेशन चांगल्या पद्धतीनं केलं, त्याला नवीन पद्धतीनं त्याला नवीन पिढी याच्यामध्ये उभा करण्याचं जर आपण काम केलं तर महाराष्ट्राची परिस्थिती चांगल्या पद्धतीनं होऊ शकते. पंजाबसारख्या जर स्टेटमध्ये विचार केला तर साधारणपणे 1200 ग्रॅम पर डे एवढं पर कॅपिटा त्यांचं दूध अवेलेबिलिटी आहे. त्यामुळे महाराष्ट्राला मला वाटतं की सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. गव्हर्नमेंट असेल किंवा प्रायव्हेट किंवा कोऑपरेटिव्ह संस्था असतील, गोकुळसारख्या, वारणासारख्या प्रायव्हेटमध्ये चितळेसारख्या ह्या सगळ्या संस्थांनी एकत्र करून चांगल्या पद्धतीनं लोकांना जर एज्युकेशन दिलं, चांगली गाई आणि म्हशीची वाहनं जर निवडलीत, चांगल्या पद्धतीनं फॉडर मॅनेजमेंट केलं आणि टोटल TMR किंवा आपलं रेशन बॅलन्सिंग प्रोग्राम जर केलं तर आपल्याला फॅट आणि SNF चांगल्या पद्धतीनं वाढवता येईल आणि शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीनं दुधाचा दर आपल्याला देता येईल. बरोबर. तुम्ही महाराष्ट्रातील दूध उत्पादक आणि दूध उत्पादक संघांना काय सुचवाल? हा प्रश्न मला वाटतं खूप महत्त्वाचा आहे. तसं बघायला गेलं तर मला वाटतं की आपण सांगितल्याप्रमाणे सेकंड जनरेशन आपल्याकडे येणं ही खूप या व्यवसायामध्ये येणं ही खूप महत्त्वाची आहे. आणि सायंटिफिक जर आपण प्रोडक्टिव्हिटी पर ॲनिमल बघितलं ॲज कम्पेअर्ड टू द ग्लोबल तर आपल्या जनावरांची प्रोडक्टिव्हिटी ही खूप कमी आहे. मला वाटतं 30 ते 40% आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. पण महत्त्वाची गोष्ट आहे की ह्याच्यामध्ये जसं आपलं आपण म्हणतो की कमी आहे, ज्यावेळी जिथं आपण म्हणतो कमी आहे तिथे इनोव्हेशन किंवा टेक्नॉलॉजीचा आणि सायन्सचा वापर जर केला तर ती प्रोडक्टिव्हिटी वाचवण्याचं रूम ही आपल्याकडं, तेवढी जागाही आपल्याकडे असणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जर आपलं सायंटिफिक नॉलेज शेतकऱ्याप्रमाणे सोप्या शब्दामध्ये दिलं, आपल्या ज्या राष्ट्रीय स्कीम्स आहेत ते ॲनिमल इंडक्शन म्हणजे ॲनिमल इंट्रोडक्शन ज्यावेळी होतं त्याच्यासाठी केलं, चांगल्या पद्धतीने आर्टिफिशियल इन्सॅमिनेशन करून चांगल्या जातीची जनावर जर केली तर त्याची दुधाची सरासरी वाढत जाईल आणि त्या पद्धतीने उत्पादकाला देखील फायदा होईल आणि त्या पद्धतीनं आपले जे संघ आहे त्याच्यामध्ये त्याचाही देखील फायदा होईल. याच्यात महत्त्वाच्या 2-3 गोष्टी मला सांगाव्याशा वाटतील आणि या नॉलेजला किंवा या ज्ञानाला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कोल्हापूरमध्ये जानेवारीमध्ये 20, 21 आणि 22 तारखेला सेमिनार्स आणि डेअरी एक्झिबिशन आम्ही ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रॉपरली शेतकऱ्यांपर्यंत हा शेतकरी हा फोकल पॉईंट असेल, त्याच्यामध्ये पूर्ण भारतातले चांगले जे एक्सपर्ट आहेत मग त्याच्यामध्ये फॉडर मॅनेजमेंटमध्ये असतील, डॉक्टर म्हणजे वॅक्सिनेशन्स कुठले द्यायचे असतील, त्याच्यासाठी लागणारे सॉफ्ट स्किल जे असतील सेकंड जनरेशन त्या गोष्टीवर असेल किंवा आपल्या पब्लिक पॉलिसीज काय आहेत, डेअरीमध्ये आपलं कोऑपरेटिव्हचा रोल का असेल, त्याचं ट्रान्सफॉर्मेशन नवीन जे आपले टार्गेट आहे 333 मिलियन मेट्रिक टनचं 2033 तर तिथं आपण भारत देश कसा पोचू शकेल या सगळ्या गोष्टींचा विचार करून हा 3 दिवसाचा सेमिनार आणि एक्झिबिशन आम्ही कोल्हापूरमध्ये, सयाजीमध्ये आणि शाहूपुरी जिमखाना याच्यामध्ये घेत आहोत. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. सेकंड गोष्ट आम्ही याच्यामध्ये करत आहोत की जे आत्ता नवीन सेकंड पिढी जी आहे ती याच्यामध्ये येण्यासाठी आम्ही नवीन कॉन्सेप्ट आमचे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी रेखावर साहेब यांच्या असोसिएशनमध्ये मी स्वतः हा एक प्रोग्राम ज्याला गोठ्यातले इंटर्नशिप हा इव्हेंट आम्ही आता लॉन्च करतोय, ज्याच्यामध्ये जवळपास एक 40 ते 60 मुलांची एक बॅच असेल. याच्यामध्ये निम्मा महिना त्यांना गोठ्यामध्ये आम्ही काम देऊ. त्यांनी शेण काढण्यापासून, गाई म्हशी धुण्यापासून, दूध काढण्यापासून ह्या सगळ्या गोष्टी डॉक्टर काय करतात, कशा पद्धतीनं वॅक्सिनेशन देतात या सगळ्या गोष्टीचं त्याच्यामध्ये शिकवलं. त्याच्यामध्ये त्यांना प्रॅक्टिकल अनुभव येईल आणि राहिलेले 15 दिवस त्यांना ॲक्च्युली टेक्निकल नॉलेज म्हणजे आमच्याकडे जे प्रशासनाचे आहेत, गोकुळ दूधकडून, वारणा दूधकडून आहेत, या सगळ्यांच्याकडून आम्ही लोक घेणार, त्यांना प्रॉपर शिकवणार आणि हे झाल्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये त्यांना गोकुळसारखे किंवा वारणा संघ कसे प्रोसेसिंग करतात याचीही माहिती त्यांना आम्ही देणार. दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांना आम्ही लागणारं फंडिंग जे फायनान्स म्हणतात त्याचं इकॉनॉमिक्स कसं आहे, गाय घ्यावी का म्हैस घ्यावी याचंही त्यांना प्रॉपर त्यांना नॉलेज देऊन त्याच्यामध्ये त्यांना फायनान्सिंग पण अवेलेबल करण्यासाठी आम्ही बँकांशी आपण कोऑर्डिनेशन करतो आणि या व्यवसायामधून येणारं दूध देखील आम्ही हमी भाव देऊन घेण्याचं आम्ही त्याच्यामध्ये प्लॅनिंग केलेलं आहे. तर थोडक्यात सेकंड जनरेशनला सुरुवातीपासूनच जर आम्ही शास्त्रोक्त पद्धतीनं लेटेस्ट टेक्नॉलॉजी म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग असेल किंवा ब्लॉकचेन असेल जे तुम्हाला पूर्ण तुमच्या दुधाचा सोर्स ट्रॅक करू शकेल या पद्धतीनं आम्ही बघायला लागलोय. जर तुम्ही एक्सपोर्टमध्ये भारताचं जर कॉन्ट्रीब्युशन आता या सेकंदाला बघितलं तर साधारणपणे 88 मिलियन मेट्रिक टन ग्लोबली ट्रेड होतो. त्याच्यामध्ये फक्त आपण 1 ते 2% हा भारत देशाचं त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे. त्यामुळे आपले डोमेस्टिक जी पॉप्युलेशन आहे ते वाढत जाणार, त्यामुळे डोमेस्टिक डिमांड ही वाढतच जाणार.
तरी सुद्धा आपल्याला एक्सपोर्ट मार्केटमध्ये आपला मार्केट शेअर जेवढा आपला टोटल जगाच्या प्रोडक्शनमध्ये आहे तेवढं आपल्या एक्सपोर्टमध्ये असणं महत्त्वाचं आहे, कारण आपला तेवढा दबदबा आपल्या देशाचा या डेअरी इंडस्ट्रीमध्ये राहणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे या सगळ्याचा विचार केला तर डेअरी कॉन्फरन्स असेल किंवा आमचं डेअरी एक्झिबिशन असेल, हा 20, 21 आणि 22 तारखेला कोल्हापूरमध्ये सयाजी इथं आणि कोल्हापूर शाहूपुरी जिमखाना इथं या पद्धतीनं आम्ही हे एक्झिबिशन घेणार आहोत. या सगळ्या गोष्टी करत असताना आम्हाला एवढं महत्त्वाचं सांगावं लागेल की डेअरी बिझनेस हा प्रॉफिटेबल होऊ शकतो, पण त्याच्यामध्ये तुमची इनपुट कॉस्ट कशी कमी करावी लागेल, त्याच्यामध्ये सायन्स कुठला हे समजून घ्यावं लागेल, त्याच्यामध्ये लेटेस्ट टेक्नॉलॉजीत कुठलं हे समजून घ्यावं लागेल, त्याच्यासाठी लागणारं डिसिप्लिन ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे ते लोकांना समजून घ्यावं लागेल. आणि या गोष्टी जर आपण व्यवस्थित केल्या तर मला वाटतं दूध धंदा हा अतिशय आपण त्याला प्रोफेशनल डेअरी बिझनेस आपण म्हणू शकतो. आणि याच्यामध्ये जेवढं तुम्ही मॅक्सिमम प्रॉफिट वाढाल तेवढं आपलं वाटतं की मुलं जी नवीन जनरेशन याच्यामध्ये येईल त्याच्यामध्ये करता येईल. जर तुम्ही याचा विचार केला की आजकाल तुम्ही गोठ्यामध्ये काम करणाऱ्या मुलाबरोबर लग्न कोण करतं का, हा प्रश्न आहे. त्यामुळे मला याचं उत्तर अशा पद्धतीने जायचं की जसा जसा तुम्ही प्रॉफिट वाढवत जाल तसा हा ब्लू कॉलरचा बिझनेस राहणार नाही, तर तो व्हाईट कॉलरचा बिझनेस नाही. आणि तो प्रोफेशनली पोर्ट्रे करणे हे या डेअरी समिटचं आमचं कोल्हापूरमधलं लक्ष असेल आणि त्या पद्धतीनं आम्ही लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करू. शेतकरी हा त्याचा केंद्रबिंदू असेल आणि जेवढी त्याला मदत करून दुधाचं उत्पादन वाढवून त्यांना जेवढं चांगली किंमत त्या दुधाला देता येईल तेवढा माझा प्रामाणिक प्रयत्न त्याच्यामध्ये असेल. बरोबर. चेतन सर, तुम्ही बरेच देशांमध्ये फिरला, तर त्या देशांमध्ये आणि आपल्या देशांमध्ये प्रामुख्याने तुम्हाला काय फरक जाणवला? मॅम, याच्यामध्ये विचार केला तर एक 2-3 मला प्रमुख जे आहेत ते प्रोज आणि कॉन्स आहेत. बाहेरच्या देशामध्ये तुम्ही बघितलं तर प्रोफेशनलिझम हा एक महत्त्वाचा विषय आहे. आणि सेकंडली बाहेरच्या देशांमध्ये टेक्नॉलॉजी ही सगळ्यात अटमोस्ट जी ॲडव्हान्स आहे त्याचा आपल्याला उपयोग केला जातो. कारण बाहेरच्या देशामध्ये एवढी मॅनपॉवर अवेलेबल नसते आणि मॅनपॉवर असली तरी त्याला सॉफ्ट स्किल जी असतात किंवा ते टेक्निकल एक्सपर्टीज असतात त्या कधी कधी अवेलेबल नसतात. पण बाहेरच्या देशामध्ये हे पूर्णपणे सिंक्रोनाइज पद्धतीने केलेलं आहे. त्याचं प्रोडक्टिव्हिटी ही त्याची कॅप्चर केली जाते आणि त्या पद्धतीने त्याच्यामध्ये इनपुट्स दिले जातात. पण भारतामध्ये जर तसं बघायला गेलं तर आपलं कल्चर हे डेअरी हे त्यातलं कल्चर आहे. जर तुम्ही 10,000 ते 12,000 वर्षापूर्वी एखादा फोटो बघितला तर कृष्ण बलराम नांगर घेऊन असून त्याच्यामागे 100-150 गायी त्याच्याबरोबर असतात. याचं कारणच असं आहे की हे आपला पार्ट ऑफ द कल्चर आहे, जी संस्कृती आपली आहे. आणि ह्या संस्कृतीमुळंच मला वाटतं की आपण हा बिझनेस म्हणून बघितलेला नाही आहे. आत्ता जो सध्याचा जो आहे आपला फार्मर जो आहे तो मार्जिनल फार्मर आहे, म्हणजे 1 किंवा 2 गाई म्हशी त्याच्याकडे असतात. पण तुम्ही फॉरेन कंट्रीजमध्ये गेला तर 100 ते कमीत कमी 200 गाई किंवा म्हशींचं कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये असतं. त्यामुळे कमर्शियली जर करायचं असेल तर इकॉनॉमी ऑफ स्केल हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे. आणि हे करायचं असेल तर आपल्याला मला वाटतं की त्या पद्धतीनं मग फार्मर्स प्रोड्युसर कंपनी असू शकतं ते किंवा कोऑपरेटिव्हमध्ये हे करू शकतो. जर तुमच्याकडे स्वतःकडे फंडिंग असेल तर त्या पद्धतीनं आपण ते वाढवू शकतो. तर थोडक्यात सांगायचं झालं तर प्रोफेशनलिझम, प्रॉपर डिसिप्लिन, लेटेस्ट टेक्नॉलॉजीचा उपयोग आणि सायन्समधला नो हाव हे त्या माणसामध्ये ते माहिती पाहिजे. त्या जनावराची ॲनॉटॉमी माहीत पाहिजे. या सगळ्या गोष्टी जर आपण भारतामध्ये करू शकलो तर आपल्या भारतामध्ये सगळ्यात जास्त पशुधन आहे आणि त्याचा जर उपयोग व्यवस्थित केला तर 33% पूर्ण जगाच्या कॉन्ट्रीब्युशन जे आपण एम केलेलं आहे 2033 पर्यंत ते मला वाटतं फुलफिल व्हायला काहीच इश्यू येणार नाहीत. बरोबर. सर, मध्यंतरी कोरोनामुळे बऱ्याच अडचणी आल्या, तर प्राण्यांना होणारे जे आता आजार आहेत त्यामुळे या उद्योगावर काही फरक पडतो का, थोडक्यात सांगा? डेफिनेटली मॅडम. लंपीमध्ये कसं झालं होतं, लंपीमध्ये तुम्ही ज्यावेळी एखादं वॅक्सिनेशन जसं आपण कोरोनामध्ये देतो त्यावेळी वॅक्सिनेशन दिल्यामुळे थोडीफार सिस्टीम आपली थोडीफार इम्युनिटी आपली कमी होते. त्याच्यामुळे दुधाची सरासरी घटली. आणि त्याच्यानंतर 2 महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे यावेळी तुम्ही या लंपी आणि याचा विचार करता ॲनिमल इंडक्शन थांबलं आणि या गोष्टीचा डेफिनेटली इम्पॅक्ट होतो. पण तुम्हाला याच्यामध्ये बाहेर पडून मला वाटतं जास्त काय नाही 5 ते 10% फरक आहे. पण नवीन जनावर आता आल्यामुळे आणि लंपीमुळे ह्या गोष्टी आता मार्गाला लागतील. बरोबर. तुम्ही या ठिकाणी आलात आणि कृषी क्षेत्राबद्दल खूप चांगली माहिती दिली, त्यासाठी तुमचे धन्यवाद.